अहो हे घ्या, पाण्याची बॉटल आहे आणि डब्बा आहे. अगं माया हाताने घेतलं असतं ना मी. वाईट सवय नको लावू मले. वाईट सवय काऊन बोलता? अगं तू जेव्हा इथं नसशील तर मला कोण दिले सगळं? माझं मलाच घ्यावं लागेल ना. हा पण आता मी आहे तर करून घ्या ना लाड. बरं तू ही पुस्तकं कडी कुलपात ठेवजो. मायाचा काही भरोसा नाहीये. तिले गावभर फिरवायचंच बाकी ठेवलंय आपल्या मनाने डोक्यावर बसवून सण. मले पुस्तकं द्यायला लावतो माया हातून, ते बी मायाच पोरगा. नशीब नाक घासून माफीने मागायला लावली तिची. हा आता तर काय आपली बॅरिस्टरीन बाई गावभर उड्या मारतच फिरेल. उड म्हणाव, किती उंच उडायचंय ना ते उड म्हणावं. संक्रांतीचा पतंग कसा उंच उडतो तशी उड म्हणावं. नाही तिचा पतंग जमिनीवर आणला ना तर नाव इंदू सांगणार नाही मी माय. हा जाऊ दे ना आई, सोड ना आता. काय सारखी सारखी तेच बोली राहिली तू? तू चुप बस गा. ही बॅरिस्टरीन बाई बसणार आता अभ्यास करत, पुस्तकं वाचेल आणि आपल्या नशिबी हे काम ही चूल हेच आहे आपल्या नशिबी. करा काम आपण, कर ना कर काम. तू नको टेन्शन घेऊ, तिची सवयच आहे ती. जाऊ दे. आणि आज संक्रांत आहे, तिने तुझ्या अभ्यासावर संक्रांत आणली. तू बी तिला दाखवून दे अभ्यासाच्या बाबतीत तू किती जिद्दी असते. निघतो मी. काळजी घ्यायचो तूही आणि तुझ्या पुस्तकांची पण. खूप मेहनत करून आणले ते पुस्तक मी. माई आई ते फाडायला बी कमी करणार नाही आता. येतो. श्वेताताईंचा फोन. राहिलं का? डोळे फुटी गेले का तुझे? तू गरम गुळाचा चटका लागला ना हो मायबाले. आता बघत का उभी राहिली? व्हिडिओ काढते का करणाऱ्या सासूचा? तुम्ही या ना खूप तिथे मी तुम्हाला मलम लावते. माय नशिबात बिलकुल आराम नाही व माय. कसं करू मी आता? माय व आई चल बाहेर चल. आई सुखी राहिलं व सावकाश आहे सासूबाई. मी आता काही वाचत नाही हो माय बाई. सावकाश अरे देवा सावकाश. इथे बसा तुम्ही, इथे बसा. सावकाश. आई अगं असं कसं गरम गुळी सांडलं ग तुझ्या हातावर? तुला परत सांडून दाखवू का? हा अरे काय झालंय? हो गरम गुळ सांडली गेला आईच्या हातावर. असं कसं झालं? हो माय बघताय काय फुंकर घाला ना कोणीतरी. अरे फुंकर काय घाली राहिल्या? औषध लावा ना, डाग पडी जातील ना. हो 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 सासूबाई, तुम्ही नका काळजी करू. मी तुम्हाला ना थंड दूध लावून घेते तिथे, म्हणजे फोडणी येणार. हा माय व भाजल्यावर गार दूध लावलं तर वर्षभरात घर विकायला लागीत ना व मले. काय सांगी राहिली? बरं बरं बरं, मग मी काम करते, कोरपडीचं घर लावते म्हणजे फोडणी येणार. आणि जखम भरली ना की मग त्याचं तेल लावते, नाहीतर मग मध लावते, म्हणजे त्या जागेवर डाग नाही राहणार. हा अरे वा, आपली बॅरिस्टरीन बाई डॉक्टरीनच व्हायला पाहिजे होती नाही का? हो ना, डॉक्टरीच व्हायला पाहिजे होती ती. नाही म्हणजे तिला माहिती आहे ना औषधांविषयी, म्हणून म्हणलो मी. मी एक काम करते, तुमच्या हातावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते, म्हणजे तुम्हाला लागलीच बरं वाटेल जाईल. हा माय व तुम्ही काय दोघी बघत उभ्या राहिला इथे? जा ना स्वयंपाकघरामध्ये, जेवणाचं बघा काहीतरी. वल्ली आहे ना इथे, ती करीन माझी सेवा. नाहीतरी पुस्तकाच्या मागेच तोंड खुपसून बसलेली असते. एक दिवस सासूची सेवा केली तर काय बिघडतंय? हाव की नाही वल्लरी? करशील ना माझी सेवा तू? हा जा तुम्ही जा.
आता बघत काय उभी राहिली? आणते ना काहीतरी लावायले. हा का मजा बघते? मी आणते गारपणाच्या